क्रिश भाऊ लय थकलो राव, भूक लागली. चला अरे काय अडीच वाजून गेले राव, जेवायला सोडा नाही घातली. चला. चल बोलू आपण. ओ साहेब, जेवायला जाऊ का? लय भूक लागली. ए गाडी झाली का पूर्ण खाली? नाही, अर्धी राहिली साहेब. ए ते गाडी पहिली खाली करा, नंतर जेवा. लय भूक लागली साहेब. ए तसलं काय सांगू नका, ते गाडीवाला लांब जायचे, पहिले खाली करा. ए जावा पटक्यात करा. चला. काय करायचं राव? अरे काय बाबा, काय करू शकणार रे? गाव सोडून आलो इकडं कामाला. काय करणार आता? काय बोलता बी येत नाही, काय नाही. नाही तर पैसे द्यायचे नाही, अडकून ठेवतील पैसे. जा म्हणतील तुला काय करायचं, कोणाला सांगायचं सांग. आणि इथं कोण आहे आपलं, आपण कोणाला सांगायचं आपण की पैसे द्याय काय चला नाही. मग करू आता. हे बाहेरून आलेल्याचे इकडचे लोक आहे ना, अशीच मारतात. चला चला तेवढी गाडी करू खाली. झालं बाबा एकदाची गाडी खाली. चला काहीतरी खाऊ. आयला माझं तर भूकच मिळेल राव, आणि एका जेवाचा टाइम होय आता. काय करतो राव आता, साहेबांच्या पुढे कोण बोलू शकतं? काय बोलणार आहे आपण, लांबून आलोय. नाही तर आपल्या इकडं असला असं ना, हाणला असता धरून ह्याला. तेच तर ना, आपल्या मजबुरीचा फायदा घेतात घेतात, हे. काय हे करणार? काय बोलू बी शकत नाही. पैसे अडकलेत आपले. ह्याच्या बहिणीचं लग्न लग्न आहे आहे. अजून, मग काय त्याच्यामुळे करणार? गप बसावं लागतंय. असंच आहे रे, लोक आहे ना मजबुरीचा लय गैरफायदा घेतात. चला मग. चला जाऊ दे. मित्रांनो, या व्हिडिओमधून एवढंच सांगणं आहे, बाहेर गावावरून लोक पोट भरायला आपल्या शहरामध्ये येतात. त्यांना त्यांचा कामांचा योग्य मोबदला द्या, टायमावर पगार द्या, टायमावर त्यांना जेवायला जाऊ द्या. कारण त्यांची मजबुरी असते म्हणून ते आपल्याकडे कामाला येतात. तर त्यांचा गैरफायदा घेऊ नका. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.